मॅटिक प्रोग्रेशन तुम्हाला शिकायची गरज नाही, तुम्हाला ऑलरेडी येते. अगोदरच तुम्हाला तो धडा पूर्णपणे येतो, फक्त तुम्हाला 1 2 3 फॉर्म्युले त्याच्यामध्ये शिकायचे. कसा येतो तुम्ही पहा. ही वरची एक सिक्वेन्स आहे, 5 10 15 20. ह्याच्या पुढचे 2 अंक कोणते असतील बरं? एक्झॅक्टली तुम्ही सांगू शकतो 25 30 असेल. हे पहा 7 10 13 16. ह्याच्या पुढचे 2 अंक कोणते असतील माहित आहे तुम्हाला? ओके, कोणते असतील? 19 असेल, 21 असेल. म्हणजे तुम्ही एपी हे अगोदर शिकलात, ही एपी आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे सिक्वेन्स जी आहे ही एपी आहे. आणि याच्याच सारखे एक्झाम्पल आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे म्हणतो अगोदरच तुम्हाला ही धडा येतोय, फक्त आपण त्याच्यामध्ये काही त्याला स्पेसिफिक रचनेमध्ये त्याला मांडणार आहोत आणि 1 2 फॉर्म्युले शिकणार आहोत. बाकी इतर गोष्टी खूप सोप्या आहेत आणि तुम्हाला सर्वात जास्त आवडते हा चॅप्टर. तर सुरुवात करूयात आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तिसरा धडा आहे भाग 1 मधला अंकगणिती श्रेणी. पण अंकगणिती श्रेणीकडे जाण्याच्या अगोदर अंकगणिती श्रेणी तयार कशी झाली ते आपण 2 मिनिटांमध्ये पाहू. तिथं लगेच मी धड्याला सुरुवात करतोय आणि खूप इम्पॉर्टंट आहे. तर पहा, अगोदर सिक्वेन्स असते. मी आता जे पाठीमाग घेतलं होतं आपण 5 10 15 20 वगैरे, ते सिक्वेन्स होते. ठीक आहे, सिक्वेन्सचे 3 प्रकार असतात. हे स्कॉलरशिपमध्ये, नवोदयच्या परीक्षेमध्ये किंवा एनएमएच्या परीक्षेमध्ये तुम्हाला पाठीमाग आला असेल लहान वयामध्ये. दुसऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये पण हे येत असते सिक्वेन्स. सिक्वेन्स म्हणजे काय? तर सिक्वेन्स हे क्रमाक्रमाने कुठल्या तरी नियमामध्ये संख्या वाढत जाते किंवा कमी होत जाते, त्याला आपण सिक्वेन्स म्हणतो. पण त्या सिक्वेन्सचे 3 प्रकार असतात. पहिले एपी आहे जो आपला धडा आहे, नंतर जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे जीपी, आणि त्याच्यानंतर आहे हार्मोनिक प्रोग्रेशन. ओके, अंकगणिती श्रेणी, भूमिती श्रेणी. अगोदरच्या जुन्या पुस्तकामध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन ह्या दोघांना एकत्र करून 10वी मध्ये चॅप्टर होता तो. पण आता तुम्हाला सोपं केले, कारण जो अवघड भाग होता तो 11वी 12वीला टाकले. हा सिक्वेन्स चॅप्टर देत आहे, सिक्वेन्स सिरीज म्हणून. तिथे तुम्हाला जॉमेट्रिक प्रोग्रेशन, हार्मोनिक प्रोग्रेशन तिथे येते. तरी मी इंट्रोडक्शन देतो, एपी काय असते. तर पहा, एपी म्हणजे इथं आहे 4. फॉर एक्झाम्पल इथं आहे, इथे देवा 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 10 आहे, डॉट डॉट डॉट. ही एपी. इकडे पहा, इथं 2 आहे, 4 आहे, तसंच घेतो सेम. 2 आहे किंवा सुरुवात 4 पासून करतो. 4 आहे, 8 आहे, 16 आहे, 32 आहे, डॉट डॉट डॉट. किंवा या साईडला पहा, 1/4 आहे, 1/6 आहे, 1/8 आहे, 1/10 आहे, डॉट डॉट. आता याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल. मी एकच एक्झाम्पल तिन्ही ठिकाणी घेतोय, त्याच्यापासूनच मी तुम्हाला सांगतो की या तिघामध्ये डिफरन्स काय आहे. एपी कशाला म्हणायचं 1 मिनिटामध्ये कळतंय, त्याला खूप 1 तास घालायची गरज नाही. एपी कशाला म्हणायचं? कोणत्याही दोघांमधला डिफरन्स सेम असला पाहिजे. ओके, कोणत्याही दोघांची वजाबाकी करा, कंटिन्युअस कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला. 6 मधून 4 गेले 2 राहतात, 8 मधून 6 गेले 2 राहतात, 10 मधून 8 गेले 2 राहतात. म्हणजे याच्यामध्ये तुमचा डिफरन्स सेम असतंय. ज्या सिक्वेन्समध्ये डिफरन्स सेम असतो त्याच्यामधला फरक सेम असतो, आपण याला फरक असं म्हणतो. आणि तो फरक आपण काढणार आहोत या चॅप्टरमध्ये, डी या नावानं काढणार आहोत. तर ज्यांच्यामध्ये फरक सेम असते, डिफरन्स सेम असते, त्याला आपण एपी म्हणतो. मग तुम्हाला याच्यावरून प्रश्न पण तयार होतो की विच ऑफ द फॉलोइंग इज एपी म्हणून. मग ते आपल्याला फक्त तिथं काय करावं लागतं, प्रत्येकातला डिफरन्स सेम आहे का आपण चेक करावं लागतं. जास्त मार्काला आला असेल तर आपल्याला लिहावं लागेल तिथं. पण आपण तोंडी पण सांगू शकतो ही एपी आहे का नाही. दोघांमधला डिफरन्स, दोघांमधला डिफरन्स, दोघांमधला डिफरन्स. जेवढे दिले असतील टर्म त्या प्रत्येकाची वजाबाकी. सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, 6 - 4, 8 - 6, 10 - 8. ओके, नेक्स्ट टर्म मायनस फर्स्ट टर्म. त्याचा फॉर्म्युला पण आहे डीचा. काय फॉर्म्युला? Tn - Tn - 1. आता n - n - 1 म्हणजे ही एक मोठी संख्या झाली. इथे 3 आलं तर इथे 2 येते, इथे 5 आलं तर इथे 4 येते. म्हणजे हे काय, नेक्स्ट टर्म मायनस फर्स्ट टर्म असं दिलेलं आहे तुम्हाला. पुढची संख्या वजा पाठीमागची संख्या याप्रमाणे दिलेलं. जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये काय असतं, तुमचा रेशो सेम असतं. आता रेशो म्हणजे काय? रेशो म्हणजे गुणोत्तर. ठीक आहे, गुणोत्तर तुमचं सेम असतं. आता गुणोत्तर काय असतंय, तर गुणोत्तर म्हणजे त्या दोघांचा भागाकार सेम येते. इथं नेक्स्ट टर्म डिवाइड बाय फर्स्ट टर्म. बघा, 8 ला 4 न भागाला 2 येते, 16 ला 8 न भागाला 2 येते, 32 ला 16 न भागाला 2 येते. रेशो सेम येते. ओके, ती आता संख्या वाढत चालत म्हणून 2 येते. कदाचित कमी होत असेल, 32 16 8 4 असा कमी पण होऊ शकतो. तिथं 1/2 आन्सर येणार आहे. पण त्याचा रेशो म्हणजे भागाकार सेम असला पाहिजे, त्याला आपण म्हणतो जॉमेट्रिक प्रोग्रेशन. एचपी काय? एचपी ही या एपीच्या उलटी असते. म्हणजे एपी काय असते, आपल्या प्रत्येक दोघांमधला फरक सेम असते. तिथं डिनॉमिनेटर मधला फरक सेम असतो.
इथं वरची संख्या असते ह्यालाच फक्त उलटं करायचं. 4च्या खाली काय ना म्हणजे 1 घ्यायचं, प्रत्येकाच्या खाली काय ना म्हणजे 1, ह्याला उलटं करायचं, इन्व्हर्टेंडो करायचं, तुमचं HP चालू होतं. हे 3 मेनली सिक्वेन्सचे प्रकार आहेत. सिक्वेन्स आलं म्हणजे ह्या तिघापैकी कुठलं तरी एखादं असतं, ते आपल्याला शोधावं लागते. पण आपल्याला या वर्षी फक्त लक्ष द्यायचे कोणाला? अरिथमेटिक प्रोग्रेशनला. 10वी बोर्ड परीक्षेमध्ये हा 8 मार्काचा चॅप्टर आहे AP. तर AP मध्ये पहिल्याच प्रकारचा प्रश्न तयार होतो इथं, विच ऑफ द फॉलोइंग इज AP. तर मी काय क्वेश्चन घेतो आणि त्याच्यावर मला सांगायचे AP आहे का नाही. फर्स्ट क्वेश्चन 1 नंबरचा, समजा 3 आहे, 7 आहे, 11, त्याच्यानंतर 15 डॉट डॉट डॉट, ही AP आहे का नाही. तुम्ही तोंडी सांगू शकता. या दोघांमधला डिफरन्स बघायचा, 7 मधून 3 गेले 4 राहतात, 11 मधून 7 गेले 4 राहतात, 15 मधून 11 गेले 4, AP आहे. पण याला सांगता येत नाही आपल्याला. आपल्याला 2 मार्क घ्यायचे, 2 मार्कासाठी क्वेश्चन आहे, मग त्याला नाव द्यायचं. हे त्याला विचारायचं किती नंबरचा आहे बाबा तो, जेवढ्या नंबरचं असेल तेवढं द्यायचं. म्हणजे ह्याला जे नाव असते हे, मग हे कोणतं ठिकाण आहे त्याला आपण म्हणतो टर्म. टर्म म्हणजे काय असते? आपलं पद, त्याची जागा निश्चित करते त्या. हे 1 नंबरला आहे म्हणून ह्याला T1 द्यायचं. टर्मचं T आणि 1, 1 नंबरला आहे म्हणून 1. T1 किती आहे? 3 आहे. हे 2 नंबरला आहे म्हणजे T2, टर्म 2, सेकंड टर्म आहे ते, इज इक्वल टू किती असेल? 7. थर्ड टर्म किती आहे? T3, 11. त्याच्यापुढे T4 किती असेल? 15 असेल. ह्या व्हॅल्यू आपण लिहिले. जेवढे दिले तेवढे चेक करावं ते आपल्याला. 5 दिलं, 6 दिलं, 7 दिलं, किती का देणं व्हॅल्यू, जेवढे दिलं असेल तेवढ्याला आपल्याला ते घ्यावं लागतं आणि ते चेक करावं लागतं. मग आता सबट्रॅक्शन करायचं. सुरुवातीला T2 - T1 करतो मी, दोघांची वजाबाकी करा. T2 - T1, T2 किती आहे? 7 आहे, मायनस घ्यायचं फॉर्म्युल्यामधलं, म्हणजे इथं दोघांच्या मध्ये मायनस दिलं म्हणून पुढे मायनस. T1 ची किंमत किती आहे? 3 आहे. करा सबट्रॅक्शन. 7 - 3 आन्सर येते 4. T2 - T1 आला 4. तसंच T3 - T2 किती येईल? T3 आहे 11 मायनस T2 आहे 7, दोघांची वजाबाकी करायचं. 7 - 11 - 7 आन्सर येते 4. T4 - T3 म्हणजेच 15 - 11. परत बघा या ठिकाणी आन्सर येईल तुमचं 4. म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाचा डिफरन्स सेम आलाय. कोणाचा T2 - T1 चा डिफरन्स, या पहिल्या दोघांची वजाबाकी इज इक्वल टू या दुसऱ्या दोघांची वजाबाकी T3 - T2 इज इक्वल टू त्या पुढच्या दोघांची वजाबाकी T4 - T3. जर हे तीनही सेम असेल तर मग आपण सांगू शकतो की आपली जी AP आहे किती आहे? 3, 7, 11, 15 डॉट 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 इज अन AP. ही अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे असं आपल्याला उत्तरामध्ये डिटेलमध्ये तिथं लिहावं लागते, तेव्हा त्याचे मार्क भेटतात. 2 मार्काला जरी आला तरी एवढं आपल्याला उत्तर लिहावं लागेल. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन पाहतो आपण 2 नंबरचा. समजा इथं आहे 5 दिलंय, त्याच्यानंतर 3 आहे, नंतर 1 आहे, नंतर -1 आहे, डॉट डॉट डॉट. ही AP आहे का नाही मला चेक करायचं. तर 3 - 5 -2 आन्सर येते, 1 - 2 -2 आन्सर येते. कदाचित असू शकते, तर पाहूत आपण डिटेलमध्ये लिहू. चला लास्ट एक्झाम्पल घेतो मी, याच्यानंतर वेगळा प्रकार घेणार आहे. ओके. सो हे 1 नंबरचं आहे म्हणजे T1 इज इक्वल टू 5, नंतर घ्यायचं T2 इज इक्वल टू 3, नंतर घ्यायचं T3 इज इक्वल टू 1, T4 इज इक्वल टू -1. आपला फॉर्म्युला काय म्हणजे सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म. T2 - T1, T2 ची व्हॅल्यू किती आहे? 3 आहे, मायनस T1 ची व्हॅल्यू आहे 5. करा सबट्रॅक्शन. किती येते? 3 - 5 म्हणजे आन्सर येते -2. आता असं का बरं आलं आन्सर? कारण ह्याचं बघ इकडं, ह्याच्या समोर काय ना म्हणजे +3 आहे, +3 इथे किती असेल? -5. वेगवेगळी चिन्ह असली की वजाबाकी होते. 3 मधून 5 जात नाही, 5 मधून 3 गेले 2, मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस. हे तुझं फायनल आन्सर. ओके. सो नेक्स्ट T3 - T2, T3 ची व्हॅल्यू आहे 1 मायनस T2 ची व्हॅल्यू आहे 3. सो 1 - 3 आन्सर येते परत -2 येईल. नेक्स्ट T4 - T3, T4 ची व्हॅल्यू आहे -1 मायनस T3 ची व्हॅल्यू आहे 1. पाहे -1 इथे लिहितो -1 ह्याचं आणि हे -1 किती येईल आन्सर? -2. प्रत्येक ठिकाणी -2 आन्सर येते. सो तुमचं T2 - T1 इज इक्वल टू T3 - T2 इज इक्वल टू T4 - T3. सर्व व्हॅल्यू सेम आल्या. सो देअरफॉर आपली जी सिक्वेन्स आहे 5, 3, 1, -1 डॉट 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 इज अन AP.
ही अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. खतम. आता जर कधी नसते मग एपी, तर समजा मी या ठिकाणी हे -1 आहे, या ठिकाणी मी काय करतो इथं -2 करतो. ओके, समजा -2 केला तर काय होईल, इथे -2 येते, -2 येईल, इथं -2 येते, या ठिकाणी पण -2 येईल, इथं 1 ला 1 असेल, इथं -2 येईल, इथे -2 येते. सो -2 -1 कितीला आन्सर आहे, -2 -1 आन्सर येतो तुझं -3. मग आता या ठिकाणी बघ, प्रत्येकाचा डिफरन्स, या दोघांचा डिफरन्स -2 आहे, या दोघांचा डिफरन्स -2 आहे, पण या दोघांचा डिफरन्स -3 येते. म्हणजे हे दोन सेम आहेत पण तिसरे वेगळे आहे. म्हणजे हे दोन आले ते इथे सेम आहेत, पण हे तिसरे जे आहे ते वेगळं आहे. याला नॉट इक्वल टू करायचं. नॉट इक्वल टू आलं तिथं की इज नॉट एन एपी करायचं. ही अंकगणिती श्रेणी नाही. या पद्धतीने आपल्याला आन्सर त्याचा लिहावं लागतं, चेक करावं लागतं आहे का नाही. हे अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला पुस्तकामध्ये भेटतील. पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये 3.1 मध्ये त्या पद्धतीचे क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता. आता याच्यामध्ये एक कन्सेप्ट असते दुसरी, एक फाइंड डी म्हणते त्याला, फाइंड डी. ओके, मी याच्या पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये घेतो जे आपण सोडवलं होतं तेच. आता सेम क्वेश्चन आहे इथं आणि तुम्हाला काय विचारले, फाइंड डी म्हणता येतं. फाइंड काय म्हणते, डी म्हणजे ए आणि डी दोन्ही घेऊत आपण. फाइंड ए अँड डी हा माझा प्रश्न आहे. म्हणजे प्रश्नामध्ये देते तुला एक एपी देते अशी 3, 7, 11, 15 डॉट 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 आणि त्याच्यामध्ये ए आणि डी ची किंमत काढा म्हणते. ए आणि डी काढा. तर ए म्हणजे असते तुझं पहिले पद, काही का असणार ते पहिले पद, याला आपण म्हणतो कॉमन डिफरन्स, सॉरी फर्स्ट टर्म. दुसरं आहे तुझं कॉमन डिफरन्स, कॉमन डिफरन्स मराठीमध्ये याला म्हणायचं सामायिक फरक, सामायिक फरक. आता हे दोन्ही प्रश्न आहेत, समज हा सेम प्रश्न आहे आणि मला काय विचारलंय, ए आणि डी काढायला सांगितलंय, तर मी सेम असंच करणार, एपी सारखंच. एपी आहे का पाहणार, एपी जर असेल तरच डी निघतंय, किंवा डी सेम असेल, इथं व्हॅल्यू जर सेम असतील तरच आपण एपी आहे असं म्हणतो. ते एकमेकावरती डिपेंडेंट आहेत. म्हणजे इथं 3, 7, 11, 13 डॉट 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 असं लिहिलं तर ही फक्त शेवटची एक ओळ लिहायची गरज नाही की एपी आहे का नाही ते. फक्त आता हे तिन्ही व्हॅल्यू जर आपल्या सेम आल्या, हे या दोघांची पहिल्या दोघांची वजाबाकी किती आले, 4 आले, दुसऱ्या दोघांची वजाबाकी आले 4, तिसऱ्या दोघांची आले सबट्रॅक्शन 4, तिन्ही व्हॅल्यू सेम आल्या. जर तिन्ही व्हॅल्यू सेम आल्या तर आपण सांगू शकतो डी इज इक्वल टू जी व्हॅल्यू आपली आली. कोणती व्हॅल्यू आली तर प्रत्येकाचा वजाबाकी, प्रत्येकाचा डिफरन्स किती आहे, 4 आहे. मग ह्याचा कॉमन डिफरन्स आला 4. पण शब्दच आहे कॉमन डिफरन्स, आपण प्रत्येकाचा डिफरन्स काढतोय पण इथं कॉमन म्हणते, सामायिक. म्हणजे सर्वांचं समान आलं तरच ते डी आपण लिहू शकतो, अदरवाइज लिहिता येत नाही आपल्याला. नंतर आहे प्रश्न ए. ए म्हणजे काय, तर ए हे फर्स्ट टर्म असते. फर्स्ट टर्म कोणती, तर इथं पहिली संख्या कोणती आहे तुझी, 3 आहे, मग इथं 3 येते. चला सुरुवातीला एवढं जरी आपल्याला कळालं तरी एपी मधली आपण अभ्यासाला सुरुवात करू शकतो आणि आपल्या 2 मार्काची इथपर्यंतच तयारी झाली. आता ह्याचे पुढचे प्रश्न असतात ए प्लस डी काढा. ओके, म्हणजे ए आणि डी देते आणि बाकीचे एपी वगैरे काढायला सांगते. आपण एक एक व्हिडिओ मी कंटिन्यू टाकत जातो, याच्या पुढचा भाग आपण नंतर घेऊ. पण आतापर्यंत जे सांगितलेल्या गोष्टी आहेत हे 3.1 मध्ये पहा, पहिला क्वेश्चन आहे. तुम्हाला तेवढं होमवर्क आहे तुमचा, तो कम्प्लीट करा आणि कमेंट बॉक्समध्ये डन म्हणून सांगा. डन म्हणून मेसेज आले की मी लगेच दुसरा व्हिडिओ टाक. मी पूर्ण चॅप्टर तुम्हाला परफेक्ट केल्याशिवाय सोडणार नाही, पण तुम्ही कमेंट करत जावा, लाईक करत जावा आणि खाली मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे कळते मला पुढचा व्हिडिओ कधी टाकायचे हे कळतंय. 3.1 मधला पहिला क्वेश्चन झाला, डन म्हणून सांगा. त्याच्यामध्ये काय अडचण असेल, एखादं क्वेश्चन तुम्हाला कळत नसेल, सोडवायचं कसं ते कळत नसेल, तिथे सांगा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेईन तिथे. ओके, लाईव्ह व्हिडिओ घ्यायचा असेल तर ते पण सांगा, आपण ते पण करू. भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.